पंच दोन्ही ऑफिशियल पंच सज्ज आणि ग्रीन सिग्नलचा इथे ग्रीन सिग्नल आहे आलेला आहे पंचांच्या माध्यमातून हे आपल्याला पाहायचं आहे. 4 षटकांचा सामना असेल. पहिल्या पॉवर प्लेचा षटक क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अतिशय चांगली या मैदानावरती पाहायला मिळतो. टाळ्यांच्या गजरात हा पहिला चेंडू अमलचा पंचांच्या उजव्या बाजूने पहिलाच बॉल पहिला स्लॉप केलाय 40+चा हा देखना स्ट्रोक फलंदाज आपण पाहतोय अवधूतच्या बॅट मधून हा येतोय दमदार पहिला चौकार. भाग घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये 40+चे चांगली आगली वेगळी संकल्पना अमोलदादा मदनदादा असतील यांच्या माध्यमातून चांगला प्रोत्साहन दिला जातोय ग्रामीणच्या खेळाडूंना. त्याचप्रमाणे 40+चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल अमलचा चौकार आला त्याच्यानंतर बॅक लिपने खेळण्याचा प्रयत्न होता अवधूतचा परंतु नाही बॅटची एज लागली होती. जोराने अपील केली होती पंचांकडे परंतु LBWच्या अपील नाही. प्रत्येक संघाला विनंती असेल लेग बिफोरचा विकेट दिली जाणार नाही अशी संकल्पना आहे या स्पर्धेमधली. एका धावेने 5 धावफलकावरती आपल्याला लावले जातात. हो हो अतिशय चांगला चेंडू जबरदस्त होता परंतु तेवढंच चांगला सन्मान दिलाय नचिकेतने. डावखोरी शैलीचा हा फलंदाज काहीतरी कामगिरी करावी लागेल. टॉस हारल्यानंतर मात्र प्रथम बॅटिंग करावी लागले आरबी विक्टोरी डोंबिवली टीमला. काय रणनीती असेल काय असेल ते आपल्याला इथं मात्र मैदानावरती नक्कीच पेश करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघ लॉप करण्याचा प्रयत्न होता पल्लू स्ट्रॉक खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने परंतु चेंडू थोडासा अपस्टंपला पिचिंग केला होता. लेग बाईच्या रूपाने एकच धाव. चौकार आल्यानंतर मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलं जातंय. सकाळच्या सत्रामध्ये मुरबाड 11 कानोल बॉईज असा पहिला सामना आपल्याला रंगताना पाहायला मिळाला. मैदानावरती मुरबाड संघाने बाजी मारली. त्याच्यानंतर दुसरा मॅच होता चॅलेंजर वासिन विरुद्ध धार्विक 11 कल्याण. त्या सामन्यामधून कल्याण संघ हा विजय झाला. पहिला गडी इथे बाद होतोय त्रिफला उडवला जातोय अमोलच्या माध्यमातून. पहिला मोठा हादरा लागतोय तो म्हणजेच आरवी विक्टोरी डोंबिवली टीमला. त्याच्या समाप्तीनंतर धावा लावल्या जातात त्या 11 धावा. अमोलच्या पहिल्या षटकामध्ये 2 चौकार जरी आले असले तरी मात्र एक महत्वाची विकेट त्यांनी मात्र कॅरी केलेलं आहे. त्याच्यासाठी मी एकच म्हणेन मेहनत करके अगर पसीना बहाओगे तो क्रिकेट में तुम सेंचुरी जरूर बनाओगे. परंतु नचिकेत आपल्याला पाहायला मिळाला डगआउटच्या आश्रयाला जाताना पहिला धक्का लागलाय डोंबिवली टीमला. खूप दूरवरून पल्ला पार करून अंतर कापून आज या मुरबाडच्या नगरीमध्ये आज डोंबिवली संघ दाखल झालेला आहे आणि पहिल्या इनिंग्समध्ये खेळत असताना मात्र 11 धावा आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धावेवरती रुपेश जातोय. अवधूतच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. 3 चेंडूमध्ये 5 धावांवरती खेळतोय. 11.00 चे सरासरी आतापर्यंत लागलेले आहेत. 40+चे सर्व खेळाडू आमच्या उजव्या बाजूला आपण पाहू शकता खेळाडू कक्षामध्ये. डाव्या बाजूला समालोचन कक्ष अतिशय चांगलं सजलेलं नटलेलं व्यासपीठ अमोलदादा कथोरे यांच्या माध्यमातून आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळतोय. 5 दिवस स्पर्धेचा संग्राम मित्रांनो. आज सुपर संडे असल्या कारणाने सुपर से बी डुपर मॅचेस पाहायला मिळतील या मैदानावरती या बाबतीत काही शंका नाही. दुसरा गोलंदाज संदीप. 4 ओव्हरचा मॅच असेल याची दक्षता घ्यायची प्रत्येक टीमने. आयोजक आम्हाला वारंवार सूचना देत आहेत कारण त्यांच्यावरती सुद्धा आज दबाव असेल. आज आपल्याला ही स्पर्धा समाप्त करायची आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये संदीपचा पहिला बॉल हो आडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. सप्पल झाला होता परंतु बॅटचा नीटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही. परंतु चेंडू मागे जाताना शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. एकच धाव.
स्ट्राईक आता मात्र रुपेशकडे असेल. अवधूत 6 धावांवरती खेळतोय. संदीपचा पहिला बॉल खाली ठेवण्याचं काम केलं जातोय संदीपने. 40 प्लसचे खेळाडू मित्रांनो, आणि त्यांच्याकडनं नक्कीच हा टेनिस बॉल क्रिकेट काय असतो ते मात्र शिकायला मिळतोय. जे यंगस्टर खेळाडू असतात त्यांनी नक्कीच हा खेळ पाहण्यासाठी नक्कीच यावं. त्यांची गोलंदाजी, बॅटिंग, काय फिल्डिंग केली जातोय. 100% एफर्ट देतात ते एक खेळामध्ये. आज सुपर संडेचा दिवस आहे, तर जास्त करून 40 प्लसचे जे खेळाडू असतात त्यांना सुपर संडेचा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस असतो. आणि काही पोलीस दलामध्ये असतात, काही शिक्षक असतात, तर काही गव्हर्नमेंट सर्व्हर असतात. तो दिवस म्हणजे त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. हा क्रिकेटचा उंच उडालाय चेंडू पॉईंटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चुकी होणार नाही आणि दुसरा धक्का लागतोय तो डोंबिवली टीमला. बारा या आकड्यावरती दुसरा गडी बाद होतोय. टॉस जिंकल्यानंतर मात्र फिल्डिंग स्वीकारली नेरळ टायगरच्या कॅप्टनने, आणि ती फिल्डिंग मात्र साजेसी मात्र ठरते या मैदानावरती. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळतं संदीपच्या माध्यमातून. एक धावेवरती एक गडी बाद केले. 3 चेंडू त्याने आतापर्यंत स्पेस केले आहेत. तर पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव आली नाही, आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट कॅरी केलेलं आहे. हीच तर ओळख आहे नेरळ टीमच्या या गोलंदाजांची. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या असल्या तरी मात्र त्याच्यानंतर खूप चांगला कमबॅक केलाय. आता जर का रन रेट बघितला तर थोडासा ढासळला जातोय. 8.00च्या सरासरीने. बंटी येतोय, आडवे बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट पाहावा लागेल. पंचांकडे जोराने अपील केली जातोय, परंतु पंचांनी ते थर्ड अंपायर कडे सिग्नल इथं पेंडिंग ठेवलेलं डिसिजन. त्यांच्यावरती सुद्धा दबाव आहेत. मयूर मार्के सर, आज 5 दिवस खूप चांगली पंचगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. काल खूप चांगला निर्णय आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या समवेत धर्मेंद्र वर्मा सर, मॅन फ्रॉम कल्याण, आणि आज आमच्यासोबत जोडलेले आहेत मंदारजी राणे सर, नेरळवरून आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. हे आपण पाहूया फलंदाज पोहोचलेला आहे की नाही. DRS पेंडिंग मध्ये ठेवलेला आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. डायरेक्ट हिट तर केला होता स्वतः गोलंदाज संदीपने, परंतु बॅट एक्झॅक्टली कुठं टेकलंय ते पाहायचं आहे. टीव्ही अंपायर आम्हाला सांगतायत. यस, डिसिजन आलेला आहे पंचांचा, नॉट आउट आहे. बेल्स होती ती थोडी उशिरा पडली, कारण का खेळाडू पोचला होता प्रॉपिंग क्रीच वरती. लेग बाईच्या रूपाने एक धाव पंच सांगतात आम्हाला धर्मेंद्र वर्मा सर. नशिबाची साथ फलंदाजाला लागली. जर का बेल्स पडली असती आधी तर
कदाचित फलंदाज बाद झाला असता, परंतु नाही, नशिबाची साथ. आणि नशिबानी साथ टेनिस बरोबर क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडूंना दिलेला आहे. रोहित शर्मा असेल, अनेक खेळाडू, विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांसारखे मोठे मोठे दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. बायच्या रूपाने एक धाव जातोय. 14 धावा, दुसरं षटक मार्गस्थ आहे. मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवलेला आहे संदीपने. हीच तर त्याची मात्र खासियत आहे. खूप वर्षाचा अनुभव आहे आणि शेवटचा चेंडू असेल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या होत्या, आतापर्यंत 3 धावा खर्च करतोय. ही मोठी जमिनीची बाब म्हणावी लागेल. पुढचा बॉल आडव्या बॅटने गुडघात एक तमाशात एक, परंतु क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेटचा चुकी होणार नाही तिथे. आणि अजून एक मोठा हादरा बसतोय. तिसरा धक्का लागतोय तो आरबी विक्टोरी डोंबिवली या टीमला. बंटी बाद झालेला आहे. पवेलियनच्या कक्षेला जाताना आपल्याला बंटीला पाहू शकता. नवीन फलंदाज बॅटर जातोय संकेत, परंतु अवधूत अजूनपर्यंत खेळपट्टीवरती सलामीचा फलंदाज आला होता. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 11.0ची सरासरी राखली होती करंट रन रेट, परंतु आता थोडासा ढासळलेला आहे. आता संघ मात्र संकटात सापडलेले. बॉलर नेम असेल, बॉलर नेम सांगायचंय. साजिद येतोय नेरळ टायगर टीम कडनं. लेफ्ट आर्म बॉलर, पंचांच्या डाव्या बाजूने पहिला बॉल मुरबाडा एंड कडनं मात्र. आणि डावखुरी शैलीचा हा गोलंदाज अतिशय सुरेख फटका सजवलाय. तिथे गॅप शोधली होती अवधूतने आणि त्याच्या बॅट मधून एक तडाखा आलाय. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. येतोय दमदार चौकार. लागतील अवधूतला, कारण त्याच्याकडे एक क्षमता आहे. दुसरा षटक होता संदीपचा, तो मात्र इकॉनॉमिकली गोलंदाजी केली संदीपने. पुढे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे मागणी केली जाते, परंतु नाही. लाईन वरती गोलंदाजी केली जाते. साजिदने पहिला स्लॉट मध्ये चेंडू टाकला होता, परंतु त्याच्यानंतर जो कमबॅक केला इथे एक तारीफ करावी लागेल, ती म्हणजे साजिदची. लेफ्ट आर्म बॉलर, रिव्हर्स अटेम्प्ट. वा, काय फटका सजवलाय अवधूतच्या बॅट मधून. रिव्हर्स अटेम्प्ट खेळत असताना मात्र इथं षटका ठोकलाय. ठोक डीजे. अवधूत आपल्याला पाहायला मिळतं. रिएक्शन आपल्यामध्ये, ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता. फिंगर रोल करत असताना साजिद, आणि त्याच्यानंतर मात्र तीक्ष्ण नजर ठेवली चेंडूवरती. कारण रिव्हर्स जे फलंदाज खेळतात ते मात्र खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. लगा तो आबाद नाही तो बर्बाद मयूर. कारण का हे टेनिस बॉल क्रिकेटचं एक समीकरण आहे. परंतु अवधूतच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. 8 चेंडूमध्ये 16 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय पहिल्या इनिंग्स मध्ये. 24 धावा, 3 गडी बाद झालेला आहेत. आरबी विक्टोरी डोंबिवली संघाची. खूप दूरवरून आलेला आहे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फुलटॉस बॉल होता, इनफिल्डच्या आतमध्ये चेंडूला अडवला जातोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला, कारण लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक थोडासा आतमध्ये घेतला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण तिथे म्हणावं लागेल. बघा, या पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाल्यानंतर अंबरनाथ 11 अंबरनाथ आणि शरीफ दोस्ती 11 शहापूर दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. शहापूर संघ इथे उपस्थित आहे. अंबरनाथ संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लगेच सज्ज राहायचंय. मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. आज आपल्याला मेगा फायनल सुपर संडेच्या दिवस आपल्याला खेळायचं आहे. आज सुपर संडे म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. नॉनव्हेजचा दिवस, कोणीच शांत बसत नाही.
ज्यावेळी सरळ बॅटने धावा येत असतील तर मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करणे नक्कीच कमजोरी असते. क्रिकेटमध्ये संकेतच्या बॅटमधून एक धाव अकाउंट ओपन केलं जातंय स्वतःचं. शेवटचा चेंडू असेल साजिदचा. तिसरा षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय मैदानावरती 26 धावा झालेल्या आहेत. अंतिम चेंडू लॉब केलाय अवधूतने, अतिशय सुरेख फटका, परंतु नाही, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा. क्षेत्ररक्षक नागेश गेला होता आणि काय झेल पकडलाय. अजून एक मोठा इथे हादरा बसतोय तो अवधूतच्या रूपाने डोंबिवली या टीमला. फटका खूप चांगला होता, परंतु एलिव्हेशन मिळालं नाही अवधूतला. नक्कीच निराशा असेल, कारण का त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या. संघाला पुढे नेत होता तो अवधूत आणि कुठेतरी मात्र शेवटच्या क्षणाला त्याला लगाम लावण्यात आला आणि 26 या आकड्यावरती चौथा गडी गारद होतोय तो डोंबिवली टीमचा. 3 षटकांचा स्पेल समाप्त झाला. शेवटच्या चेंडूवरती आपण बघितलं तर एक विकेट आला. 12 धावा खर्च केल्या साजिदने. एक षटकार एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तर विनंती असेल इथे शहापूर टीमची, एक परिस्फोट म्हणून त्या बॅटवरती नाव आहे. ती बॅट इथं आमच्या व्यासपीठावरती राहिलेली होती. ती जर का कोणाला मिळाली असेल मित्रांनो, कोणी घेतली असेल तर ती आमच्याशी संपर्क साधा. त्यांचे खेळाडू इथं आलेले आहेत. परिस्फोट म्हणून त्या बॅटवरती नाव आहे. ती आमच्या व्यासपीठावरती राहिली होती, तर ते आपण आणून द्यायचे. थँक्यू सो मच. जाऊया नाव बॅक टू क्रिकेट. अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट. इथे मात्र कॉट बियांचे अपील. संकेतला मागे संकेत द्यावा लागतील. 5वा गडी बाद होतोय तो डोंबिवली टीमचा. अंबरनाथ टीम आपण सज्ज राहायचं. कॅप्टन त्यांच्या विरोधात शहापूर संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. चौथा मॅच असेल पहिल्या फेरीतला. हा तिसरा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. सुभाष जातोय नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती. 5 गडी बाद झालेला आतापर्यंत. वैभव आणि सुभाषची जोडी मैदानावरती काहीतरी करावं लागेल. मारुतीने इथे मात्र पहिलाच हादरा दिलाय. पहिल्या चेंडूवरती खूप वेगाने भन्नाट वेगाने टाकला होता चेंडू मारुतीने. पुढचा बॉल लेफ्ट आर्म बॉलर आणि खूप चांगली त्याची शरीर यष्टी आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला चेंडू जात असताना एकच धाव. दुपारचं सत्र मित्रांनो, दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेट तापलेला आपल्याला पाहायला मिळेल. या बाबतीत शंकाच नाही. धावा झालेल्या आहेत 27. फर्स्ट इनिंगचा खेळ चालू असताना 2 चेंडू स्पेस केलेले आहेत. एकच धाव खर्च करतोय. पुल करण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. डॉट चेंडू पाहायला मिळेल. शरीरवर चेंडू आदळला जातोय. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय वैभव. वैभवला साजेशी कामगिरी करावं लागेल, कारण का धावा आता कमी. 27 धावा. अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो, बॅटची एज लागली होती. क्षेत्ररक्षक होता शॉट गल्लीमध्ये, परंतु झेल होऊ शकला नाही. कॉल दिला होता, एस्टेनच्या मागे होता. कॉल इज असा कॉल दिला होता झेल, परंतु पकडला नाही आणि एक धाव मात्र मिळाली. आरबी विक्टोरी डोंबिवली टीमला. फुलटॉस बॉल लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याच्या अव्याख्याचे बाहेर. त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे. दमदार षटकार. षटकार आलाय. आता मात्र धाव संख्या पुढे वेगाने सरकते ती 34 या आकड्यावरती.
अंतिम षटक आणि अंतिम षटकातील शेवटचा चेंडू मारुतीचा कुठेतरी मात्र फुलटच चेंडू दिला आणि त्या चेंडूवरती षटकाराची मोहर लावली. पुन्हा एकदा लॉब केलेला आहे. ओ हो, शेवटच्या क्षणाला काय फिल्डिंग केलेलं आहे. एका हाताने चेंडूला कबीरने अडवलाय. 2 धावा तर कंप्लीट. तिसरी धाव होईल का? नाही. बघता बघता तिसरी धाव पूर्ण केली आणि चौथ्या धावेसाठी धावचीच्या रूपाने फलंदाज इथे मात्र वैभव बाद झाला. षटकार असेल परंतु नाही. कबीरने काय फिल्डिंग केली. 100% एफर्ट दिलं तिथे लॉंग ऑनला आणि चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळालं. 3 धावा जरूर आल्या. 3 धावा तर नक्कीच त्याने वाचवल्यात कबीरने. व्हेरी गुड फिल्डिंग. एक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता चेंडू सीमा रेषा लगत होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने खूप वेगाने आला कबीर चष्मा घालून आणि मात्र चेंडूला अडवण्यात यश आलं. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा. अशा रीतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला मैदानावरती डोंबिवली टीम कडून आणि धावा लावल्या जातात त्या 37. 38चं टार्गेट हे मात्र पूर्ण करायचे ते टायगर्स 11 नेरळ टीमला. कशा रीतीने मित्रांनो या 38 धावा होतील का दुपारच्या सत्रामध्ये हे आपण नक्कीच दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. सांगोडे गावचा या कल्याण ग्रामीण मधला एक गोड आवाज मिस्टर ओमी सुतार माझ्या गावातले एक चांगले साथी समालोचक आहेत. आज त्यांचा 3 दिवस आपण या विभागामध्ये मुरबाडच्या नगरीमध्ये आपण त्याचा आवाज मात्र दुमदुमतोय त्यांना आपण या दुसऱ्या सत्रामध्ये ऐकणार आहोत. या शहापूर संघ आणि अंबरनाथ संघ टॉस साठी यायचंय. नक्कीच थँक्यू सो मच कल्पेश पाटील सर. नाणेफेकीसाठी इन्व्हाइट केलंय दोन्ही टीमच्या कर्णधारांना. कल्पेश पाटील सर तिथे उपस्थित असतील. चला नाणेफेकीसाठी लगेच आपण तिथे हजर राहायचं आहे. फर्स्ट इनिंग कंप्लीट झाली आहे. सेकंड इनिंगला आता आपण सुरुवात करतोय आणि इनिंग ब्रेकमध्ये या सामन्याची नाणेफेकी तर दरम्यान एक मान्यवर उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने आपल्यामध्ये दशरथजी खुपसे साहेब शहापूरचे आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण घेतोय. मी विनंती नक्कीच करेल आयोजकांना आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. सुगंधित पुष्पगुच्छ महाराष्ट्राचा महाशृंगार माळेची उबदार शॉल देऊन नक्कीच त्यांना सन्मानित केलं. एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज नक्कीच झाला पाहिजे. सन्माननीय आदरणीय दशरथजी खुपसे साहेब बिलॉंग करतात नक्कीच शहापूर या विभागातून आणि त्यांचा शुभ सन्मान. त्याचसोबत अमोलजी थोरात साहेब मुंबई पोलीस ते देखील इथे उपस्थित आहेत. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावर आपण घेतोय. उबदार शाल आपण त्यांना नक्कीच देतोय. या स्पर्धेची गोड भेट सुगंधित पुष्पगुच्छ फुलांचा गुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्याचसोबत अमित दादा शिंदे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही सन्मानित करतोय. अमित दादा शिंदे साहेब त्यांना देखील या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित केलं जात आहे. अमित दादा शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित शुभ सन्मान घेतला जातोय. नक्कीच माजी नगराध्यक्ष मुरबाड मान्य श्री किसन अनंत कथोरे आयोजित स्वर्गीय अनंत गणपत कथोरे स्मृती चषक मुरबाड इथे त्यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय अमितजी शिंदे साहेबांचा. धन्यवाद. या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करेन. तर अंबरनाथ टीमचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. टॉस बॉक्स मध्ये मी इन्व्हाइट करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनना. चला अंबरनाथ आणि शहापूर असा सामना आणि त्या सामन्याचा टॉस केला जातोय. कल्पेश पाटील सर नक्कीच. थँक्यू सो मच. मी मान्यवरांना विनंती करतोय की प्रथमेश सावंत आणि अमित शिंदे साहेबांना या आपण टॉस साठी यायचंय. चौथ्या सामन्याचा टॉस केला जाईल पहिल्या फेरीतली. अंबरनाथ विपक्ष दोस्ती 11 शरीफ दोस्ती 11 शहापूर. अंबरनाथ टीमचे कॅप्टन याचे मान्यवर आहेत प्रथमेशजी सावंत आणि बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना टॉस केला जातोय. समोर बघायचंय शहापूर बनाम अंबरनाथ अशी बिग फाईट.
टेल इज कॉल. अंबरनाथ आणि टॉस जिंकलाय. जसं आपण बोलणार नाही कारण का मॅच चालू आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. थँक्यू दोन्ही संघांना शुभेच्छा. अंबरनाथ संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग स्वीकारलेलं आहे. 4 षटकांचा सामना असेल, लक्षात ठेवायचा आहे. आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे तो शहापूर संघाला. ज्यावेळेस मित्रांनो या दुसऱ्या सत्राला खेळाला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र 38चं टार्गेट ठेवलेलं आहे. त्यावेळेस मात्र या होतील का पूर्ण हे आपण ऐकूया कॉमेंटर बॉक्समध्ये. तिथे माझे साथी समालोचक जोडलेले आहेत, मिस्टर ओमी सुतार यांचा एक गोड आवाज. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच मिस्टर कल्पेश पाटील सर, व्हॉइस ऑफ कल्याण सांगोडे, त्यांचा आवाज आपण ऐकतात आणि खेळाच्या पहिल्या सत्रासाठी त्यांचा आवाज ऐकलात. तर मी ओमी सुद्धा टिटवाला सांगोडे पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांचा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. एन्जॉय करतोय मित्रांनो. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक मुरबाड मानाची सन्मानाची स्पर्धा आहे. गौरवशाली ही स्पर्धा भरवली गेली. बहुचर्चित हे क्रीडांगण सारिका क्रीडांगण म्हणून ओळखलं जातं. फायनल डे आणि फायनल डे मधील तिसरा सामना पहिल्या फेरीतील 40+ चे 10 संघ आज आपल्याला पाहायला मिळतील. नेरळ टायगर आणि आरबी विक्टोरी डोंबिवली या दोन संघामध्ये लढत सुरू आहे. सेकंड इनिंग धावा बनवायच्यात. 38 चेंडू शिल्लक आहे. 24 आणि 24 चेंडूमध्ये कशा पद्धतीनं धापलक पुढे जाईल. पहिला बॉल फ्लिक केलाय, जबरदस्त फटका आहे. काव कॉर्नरला थोडंसं पंबल आणि दरम्यान 2 धाबा एकवटल्या गेल्या. धाबांचा श्री गणेश अकाउंट ओपन होतोय. अमोलच्या बॅटमध्ये या 2 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमोल आणि महेश ही सलामीची ओपनिंग पेअर नेरळ टायगर या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अवधूतला प्राचारण केलाय बॉलिंगसाठी आरबी विक्टोरी डोंबिवली टीमच्या वतीनं. पुढचा बॉल आपली चांगला चेंडू लेग बिफोर. धाव फक्त 1 मिळते. एका धाब्याच्या मदतीने 2 चेंडू आणि धावसंख्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिले षटक खूप महत्वाचं असेल दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातनं. तर निश्चितच वासिन टीमला त्यांची ती बॅट मिळाली. खूप खूप धन्यवाद. बॅटची कदर करा आणि बॅट अशी कुठे ठेवू नका. तिसरा बॉल बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा पुनश्चा अवधूत सज्ज होतोय. वेगवान गतीचा गोलंदाज पॉवर प्ले क्रमांक 1. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल कारण माफक असं लक्ष आपण समोर ठेवलाय. हो परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त चेंडू. डायरेक्ट हिट लागला असता तर काम तमाम होता तिथे, परंतु डायरेक्ट हिट लागला नाही. तिथे रवींद्र जडेजा किंवा विराट कोहली असायला हवा होता. कारण आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहतो युवराज सिंग सारखा एक अष्टपैलू क्रिकेटर आणि फिल्डिंगचा दर्जा आपण पाहिला असेल. त्यानंतर सुरेश रैना असतील, विराट कोहली असेल, सर रवींद्र जडेजा सध्याच्या घडीला आउटफील्ड आणि इनफील्ड या दोन्ही भागामध्ये अव्वल क्षेत्ररक्षण त्याचं असं. आणि यावेळी मात्र चांगला फटका अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुल्या करतोय. एकच धाव तिथे येते आणि एका धाब्याच्या मदतीने नाफरक आता पुढे सरसावत आहे. 4 चेंडू आणि फक्त 5 धाबा. 5वा बॉल चांगला बॉल पाहायला मिळतो. दरम्यान डॉट बॉलने आता इथे पूर्णतः शांत ठेवलंय टीम नेरळ टायगरला. होय. दरम्यान चौकार येतो अंतिम बॉलवर. या चौकाराच्या मदतीने धावफरक आता आपल्याला एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा पाहायला मिळतील. षटक कंप्लीट पहिला अवधूतचा.
धन्यवाद डीसे. चला टीम मॉडेल घेऊ नका. टीम आरबी विक्टोरी डोंबिवली आपण 18 चेंडू आणि विजयासाठी 29 म्हणजेच 29 धावांची गरज अजूनही. समीकरणात थोडंसं मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सातत्याने क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. रंग बदलतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहायला गेलं तर 9 धावा स्कोर कार्डवर झलकावल्या गेल्यात. दुसरं षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. संदेश देवळेकर बॉलिंग ट्रॅकवर. हॅलो चेक. संदेश देवलेकर बॉलिंग ट्रॅकवर दुसऱ्या षटकाची पूर्णतः जबाबदारी आपल्या खांद्यावर स्वीकारली आहे. आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. या षटकामध्ये जर 15+ धाबा आल्या तर मी म्हणेन पूर्णतः नेरळ टायगर हॅपी होईल. कारण सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्मात आहे हा संघ. डावकरी आता फलंदाज समोर. ओ पहिला बॉल थोडासा खराब राहिला. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक देखील बीट होतोय. यष्टीरक्षक बीट, बॅट्समन देखील बीट आणि शॉर्ट थर्डमॅनचा आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट. चेंडू सीमा पार. लॉंग स्टॉप एंड आउटफील्ड फास्ट मिळतोय. दर्जेदार चौकार. व्हाईट प्लस 4 धाबा म्हणजे पंजा खोलतोय नेरळ टायगर संघ. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाब आणि 4 धाबा देखील म्हणजे 5 धाबा त्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाल्या. ओ जबरदस्त फटका आहे. खोदून काढला बॉलला एका टप्प्याने पाठवलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे त्याने क्षेत्ररक्षण चांगलं केलंय आणि ओव्हर थ्रो देखील पाहायला मिळतोय. खराब रणनीती आणि खराब थ्रो पाहायला मिळतोय. धाव संख्या धाव फलकावर आता पुढे सरसावली आहे. 17 धाबा विजयासाठी. 17 बॉल्स मध्ये 21 धाबांची गरज. सतरा चेंडू 21 ची गरज. सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग पाहायला मिळते. सेन्सिबल क्रिकेट अमोल आणि महेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. चांगला फटका. क्षेत्ररक्षक कोणी नाही तिथे. विकेट एरिया आणि त्या एरियामध्ये करतोय घणाघाती प्रहार. चेंडूला पाठवलाय. धावा मिळतील 4. येतो हा चौकार. जिंदगी के सफर में मंजिल तो वही है जहाँ ख्वाहिशें थम जाए. 16 चेंडू आणि 17 रन्सची गरज या सामन्यामध्ये विजयासाठी नेरळ टायगर टीमला. आरबी विक्टोरी डोंबिवली टीमला निश्चितच आता चमत्कार या मॅच मध्ये परत आणू शकतो. गती परिवर्तन. स्लोअर गतीचा बॉल डॉट बॉलच्या स्वरूपात हा चेंडू पाहायला मिळतोय. आणखी एक चांगला बॉल. आणखी एक चांगला बॉल. मेहनत करतात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज. तर नक्कीच गोलंदाजाच्या एका हाताला फ्रॅक्चर देखील आहे. इंजर आहे परंतु जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये काय गोलंदाजी करतोय. हो आणखी एक चांगला बॉल. बॅट्समनला पूर्णतः शांत ठेवलाय. मैदानाच्या आतमध्ये मेहनत मेहनत आणि मेहनत पाहायला मिळत आहे. आणि खऱ्या अर्थाने गोलंदाज सांगतोय कि बिना मेहनत के कुछ नहीं मिलता दोस्तों. कुदरत की चिड़िया खोना जरूर देता है लेकिन
घोसले में नाही आणि कुठेतरी आता मैदानाच्या आतमध्ये तशा पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. समोरच्या दिशेने चांगला फटका आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय तिथे आणि चेंडू अडवला गेलाय परंतु बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय आणि चौकार पाहायला मिळतोय. बारा चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. चला 12 चेंडू मध्ये फक्त 13 धावांची गरज विजयासाठी. नेरळ टायगर टीमला 2 षटकामध्ये 25 धावा बनवल्यात. सामन्याला सुरुवात करा. लवकरात लवकर जास्त वेळ आपण घेऊ नका. फिल्डिंग करणारा संघ आपण जास्त वेळ घेता लक्षात घ्या. वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. 12 चेंडू आणि विजयासाठी 13 धाबांची गरज. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर अनिल आहेत. सारी कावटेला एंड कडनं आता हे 2 षटक आपल्याला पाहायला मिळतील. समोर डावखऱ्यात आता विस्फोटक बॅटर अमोल आहे. अमोलच्या सोबतीला महेश. गोलंदाज अनिलचा पहिला बॉल राईट आर्म लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने उडवलाय, लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतोय. जजमेंट किती चांगलं आणि अतिशय सुरेख जजमेंट पाहायला मिळत आहे. फलंदाजाला तंबूचा असर दाखवत असताना धक्का क्रमांक तब्बल पहिला लागलाय अमोलच्या स्वरूपात. तर निश्चितच व्यासपीठावर विराजमान होणार आहे खऱ्या अर्थाने मुरबाडचे लेजंड क्रिकेटर मिलिंदजी हेगडे साहेबांचं इथे शुभागमन झालंय. मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या मिलिंदजी हेगडे आणि व्यासपीठावर आपण विराजमान व्हा. आमचे आयोजक उपस्थित आहेत इथे सर्व. खऱ्या अर्थाने ज्यांच्याच आपण माता ही स्पर्धा पाहत आहे. माजी नगराध्यक्ष मुरबाडचे किसनजी अनंत कतोरे साहेब उपस्थित आहेत तिथे. त्यासोबत अमोलजी कतोरे साहेब असतील, मदनजी कतोरे साहेब असतील आणि संजयजी दुर्गे साहेब देखील असतील. या पण आपलं सहर्ष स्वागत आहे. सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतोय नेरळ टायगर आणि आरबी विक्टोरी डोंबिवली या 2 संघामध्ये आणि 11 चेंडूमध्ये 13 धावांची गरज नेरळ टायगर टीमला विजयासाठी. फुलटॉस लोअर फुलटॉस होता. थोडंसं कॉलिंग मध्ये तफावत पाहायला मिळाली परंतु 1 धाव पूर्ण केली आहे. 10 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. पुढचा बॉल गोलंदाज अनिल पुन्हा एकदा पुन्हा सजवतो बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्सने चांगला फटका. फुलटॉस स्वरूपाचा बॉल आणि क्षेत्ररक्षक उपस्थित. ओहो व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द दिस मॅच. पकडला झेल. समाप्त झालाय फलंदाजाचा खेळ.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साजिद 9 चेंडू आणि फक्त 12 धाबा बनवायच्या आहेत आता नेरळ टायगरला, परंतु गोलंदाजी अप्रतिम होते. आणि क्रिकेट एक अनिश्चिताचा खेळ आहे. इथे प्रत्येक कमिटमेंट फेल आहे मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाही तोपर्यंत आपण सांगू शकणार नाही की कोणता संघ विजय होईल, कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. 9 चेंडू 12 धाबांची गरज. तर नक्कीच ICC वर्ल्ड कप 2026 अंडर-19 सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने मॅच देखील सुरू आहे. भारत बनाम पाकिस्तान आणि भारतीय संघाची प्रथम फलंदाजी आहे. 30+ धाबा स्कोर कार्डवर बिनबाद बनवल्यात. सलामीचे 2 फलंदाज तिथे चांगली फलंदाजी करतायत. इथे चांगली फलंदाजी करावी लागेल. लाऊड अपील केली आहे. पंच नक्की काय झालंय मैदानाच्या आतमध्ये? डॉट बॉल येतोय. पंचांनी सांगितलं की बॅट आणि चेंडूचा संपर्कच झाला नाही. बॅट खाली विकेटवर आदळली, खऱ्या अर्थाने खेळपट्टीवर आदळली. 8 चेंडू आणि 12 धाबांची गरज. सामना आलो का होईना, परंतु या मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न RB व्हिक्टोरी डोंबिवली टीमच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये मेहनत आणि संघर्ष करतायत गोलंदाज. फुलटॉस यावेळी मात्र तिथे काय घडलंय, धाबा किती मिळतील? 1 धाब येते आणि चेक करायला लागेल इथे काय घडलंय. आम्हाला धर्मेंद्र वर्मा सर सांगतायत तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली आहे. टीपी अंपायरची मदत नक्कीच घेतायत आमचे धर्मेंद्र वर्मा, जे स्क्वेअर लेगला होते हाईट फॅक्टर साठी. आणि क्लिअरली विजन आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल असेल, नो चेंडू असेल, कारण भरपूर बेस्ट हाईटच्या वरती होता, कमरेच्या वरती तो बॉल आपल्याला पिचिंग होताना पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल फ्रीट असेल आता विजयासाठी. 8 बॉल मध्ये फक्त 10 धाबांची गरज. 28 धाबा झाले धाव फलकावर. 2.4 षटक प्रगतीपथावर आणि 8 चेंडू 10 धाबांची गरज. हा बॉल फ्रीट असेल, लक्षात असू द्या दोन्ही टीम. खराब चेंडू हाताळला होता, दंडित केल्या पंचांनी. हा बॉल खूप महत्वाचा, पाहावं लागेल काय होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्सने शॉर्ट आर्म पुलचा फटका, पिकअप स्ट्रोक पाठवला बॉलला. सोने पे सुहागा ठोकला हा षटकार. पूर्णतः पकड मजबूत करत असताना तराजू आपल्याला झुकताना पाहायला मिळतोय नेरळ टायगर्सच्या बाजूला. 7 चेंडू आणि 4 धाबांची गरज. सामना फिनिश होईल का याच ओव्हरमध्ये? पंच काय निर्णय आहे? डॉट बॉल येतोय आणि षटक देखील समाप्त झालंय. षटक समाप्तीनंतर आता 34 धाबा आपण धावफलकावर पाहतोय. विजयासाठी फक्त 4 धाबांची गरज येणाऱ्या 6 बॉल्स मध्ये. बेल घेऊ नका, फक्त 4 धाबांची गरज आहे. सहा बॉल आणि 4 ची गरज. बॅटर ऑन स्ट्राइक साजिद. नागेशने एक षटकार निश्चितच त्यांच्या बॅटमध्ये टोकलाय, परंतु साजिद मध्ये देखील क्षमता भरपूर आहे. सचिन आहेत बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज. हा चेंडू पाहावा लागेल, पण आम्हाला सांगतील दोन्ही आज समांतर केलेत.
मयूर मार्के सर मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा, व्हाईटच्या स्वरूपात थोडंसं समीकरण आता सोपं होताना आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि फक्त 3 धाबांची गरज. यामध्ये ऑफ कटर बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डावखुरी आताच्या फलंदाजासाठी चेंडू आतमध्ये आपण वळवताना पाहतो. गोलंदाज सचिन आहेत बॉलिंग ट्रॅकवर. 5 चेंडू आणि 3 ची गरज. सेन्सिबल क्रिकेट. चेंडूला 30 यार्ड सर्कल मध्ये सिंगल साठी खेळून काढले. पुश अँड खुश असं क्रिकेट. 4 चेंडू विजयासाठी 2 धाबांची गरज. अंतिम 4 चेंडू फक्त शिल्लक आहेत. फक्त आणि फक्त 2 धाबा बनवायच्या आहेत. आपाप प्रेक्षकांची गर्दी वाढती आहे या अंतिम दिवसामध्ये. आणि मेगा फायनलचा सामना जेव्हा खेळवला जाईल तेव्हा भरपूर प्रेक्षक वर्ग आपल्या इथे पाहायला मिळतील. बहुचर्चित ऐतिहासिक क्रीडांगण या मुरबाड नगरीतील सारिका ग्राउंड. चला आपण जास्त वेळ घेऊ नका. डोंबिवली टीम आपल्याला वॉर्निंग येते. छत्तीस धाबा धावफलकावर जोडल्या गेल्यात. स्कोर लेबल नाही झाला अजून. 2 धाबांची गरज आहे. आडव्या बॅटने खेळायचा होता तिथे. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते या मॅच मध्ये. अजूनही हा सामना सोडत नाही आरबी व्हिक्टोरी डोंबिवली संघ. 3 चेंडू आणि 2 धाबांची गरज आहे. आणखी एक चेंडू जर डॉट आला तर मग या मॅच मध्ये मजा येईल. तीन चेंडू आणि 2 धाबांची गरज. थोडीशी अटॅकिंग फील्ड आता आपण पाहतोय. चित्त थरारक सामना रंगतोय. चांगला बॉल, अतिशय सुरेख बॉल. काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि कंपल्सरी 2 धाबा बनवायचे आहेत. सामना कुठे होता आणि सामना कुठे आला. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषक मुरबाड आपण एन्जॉय करतायत. चौथा सामना निश्चितच रंगणार आहे परंतु तिसऱ्या सामन्याची मजा आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू 2 ची गरज. आता कोण बाजी मारेल. नेरल की डोंबिवली, आरबी विक्टोरी की नेरल टायगर. चेसिंग कंपल्सरी असेल. 2 धाबा कंपल्सरी बनवाव्या लागतील नेरल टायगरला जर हा सामना जिंकायचा असेल तर. आपली लेग बायच्या स्वरूपात धाव घेतली जाईल का. कॉलिंग चांगली पाहायला मिळते. आता 1 चेंडू आणि 1 धाबांची गरज. एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे या सामन्यासाठी. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. चित्त थरारक रोमार्चक. आणि मी आधी देखील म्हटलं की जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जाणार नाही तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की कोणता संघ हा सामना जिंकतोय. हे क्रिकेट आहे मित्रांनो. सड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे आणि पावलोपावली रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट आपल्याला इथे एन्जॉय करायला मिळत आहे. स्वर्गीय अनंत गणपत कतोरे स्मृती चषकामध्ये काय कमालीचा सामना पाहायला मिळतोय. नेटेड 1 रन फ्रॉम 1 बॉल रिक्वायर्ड. आता बरोबरीला आला या सामना. 1 चेंडू मध्ये 6 धाबा बनवणं सोपं परंतु एका चेंडू मध्ये 1 धाव बनवणं कठीण. चला आपण खूप जास्त वेळ खर्च करताय असं वाटतंय. आरबी विक्टोरी डोंबिवली टीम लास्ट वॉर्निंग आपल्याला असेल. टेस्ट क्रिकेट आपण खेळत नाही एवढा वेळ आपल्याला दिला जाणार नाही. लास्ट वॉर्निंग, फायनल कॉलिंग. पहा आपण जे क्लोज फिल्डर्स लावले त्यांनी कोणत्या प्रकारची मुवमेंट इथे करू नये हे काही नियम आहेत. चला कॅप्टन ऑफिशियल वॉर्निंग येते आपल्याला. जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज. बॅट्समनला डिस्टर्ब नाही करू शकणार तिथे आणि कोणती मुवमेंट फिल्डर करू शकणार नाही. आणि हा सामना इथे विजय होतोय की काय.
हो यस, हा सामना जिंकलाय एका चेंडूमध्ये एका धावेची गरज असताना आरबी विक्टोरी डोंबिवली संघाने नेरळ टायगर संघाला धक्का दिलाय. खराब बॅटिंग तिथे पाहायला मिळते. काय गोलंदाजी स्वीकारली. 6 चेंडूमध्ये फक्त 4 धाबांची गरज होती आय थिंक, आणि तो सामना जिंकला एका चेंडूमध्ये 1 धाबेची गरज असताना. खूप खूप अभिनंदन आरबी विक्टोरी डोंबिवली टीमचा.